चेन्नईमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून कोट्यावधी रुपयांची हेराफेर केली जात होती। 4 कोटींच्या कॅशसह भाजपचे कार्यकर्ते रंगेहात पकडले गेले। नेल्ले एक्सप्रेसमध्ये रक्कम घेऊन निघालेल्या या तिघांना अटक करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं असताना सत्ताधारी भाजपचे कार्यकर्तेच कोट्यावधी रुपयांची अफरातफर करत असल्याचं दिसून आलंय। चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर भाजपच्या कार्यकर्त्यांना तब्बल 4 कोटींच्या रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शनिवारी रात्री उशिरा नेल्ले एक्सप्रेसमधून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन निघालेल्या या तिघांना पकडण्यात आलं आहे। तर देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचलेली आहे। प्रचाराचा धुरळा उडतोय आणि अशावेळी आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडे ही निवडणूक आयोगाचं कडक लक्ष आहे। अशामध्ये ही घटना घडल्यानं ही एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश सापडल्यानं खळबळ माजलेली आहे। तर या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांसह 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पण आता भाजपचे हे कार्यकर्ते ही एवढी मोठी कोट्यावधींची कॅश घेऊन नेमके कुठे चाललेले होते, ही कॅश नेमकी कशासाठी होती असा सवाल उपस्थित होतोय। कारण निवडणुकीच्या काळामध्ये काही ठराविक रकमेपेक्षा जास्त कॅश बाळगता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।